भाऊजी. अरेच्या मंगला वहिनी, वा वा वा, या 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 या, बसा. हो. मंगला वहिनी, पण आज इकडे कुणीकडे तुम्ही? आज नर्सिंगचा कोर्स नाही वाटतं? कोर्स संपला भाऊजी. अहो मी पहिल्या क्रमांकाने पास झाले. वा, अहो माझी खात्रीच होती. आता काही काळजी नाही. हॉस्पिटलचे डीन माझ्या ओळखीचे आहेत. अहो अगदी माझ्या बैठकीतला आहे तो. त्याला सांगून तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरीच द्यायला लावतो. तुमची कमाल आहे भाऊजी. तुमच्या सगळीकडे ओळखी. मग अहो ओळखी अशाच वाढवाव्या लागतात आणि वाढवलेल्या ओळखी आयुष्यभर जपाव्या लागतात. बस तुमच्या नोकरीचं काम निश्चित झालं म्हणून समजा. काय डॉक्टर साहेब, यायचं का आत? या नाना, हा दरवाजा तुमच्यासाठी सदैव उघडा आहे. तुम्हाला परवानगी कशाला? या बसा. अहो पण ही मैत्री झाली, कायदा नव्हे. त्याचं काय डॉक्टर साहेब, माणसानी नेहमी कायदेशीर असावं. बसा ना. बसा ना मंगल, बसा. हा बोला. माणसाने कायदेशीर कसं असावं तुम्हाला परवाचाच किस्सा सांगतो. काय? इथे मी एका ऑफिसमध्ये काही कामासाठी गेलो होतो. बर बर, तिथला ऑफिसर माझा अगदी दोस्त, नेहमीच्या बैठकीतला. मी आपला माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे धाडदिशी दरवाजा लोटून केबिन मध्ये प्रवेश केला. बघतो तर काय, आमचे हे मित्र आणि त्यांची ती स्टेनो. नको तो सीन पाहावा लागला. हसताय काय? तडक तिथून निघून गेलो. पुन्हा गेलो सुद्धा नाही. अहो लाज मला वाटली, त्या दोघांना नाही. आता तर ऐकलंय त्यांनी दुसरी ठेवली, स्टेनो. नाना, माझ्याकडे कुणी स्टेनो बिनो नाही. हो, महत्वाचं सांगायचं राहून गेलं. ओळख करून देतो. या आमच्या मंगला वहिनी. नमस्ते. फर्स्ट क्लास मध्ये नर्सिंगचा 1 वर्षाचा कोर्स यांनी पास केलाय. आपल्या डीननं मुद्दाम तुमच्या हाताखाली काम करण्याकरता पाठवून दिलंय. वहिनी, हे डॉक्टर अजित देशमुख. ए मंगला, तुझा आज नवरा कोण ग? अजित. अरे अजित, तुझी बायको कोण? माझी बायको मंगला. कमाल आहे, नेहमी तुम्ही दोघं नवरा बायको. आम्ही नुसतं भटजीतच काम करायचं आणि आम्ही नुसती पिप्पानीच वाजवायची. होय. किंवा मंगल सावरा. मी तरी काय करू सांगा. ज्याच्या हाताखाली काम करायचं नशिबी आले, तो माझ्या बालपणीचा मित्र निघावा. पण तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? वहिनीसा, आज लई दिवसानं एवढ्या लवकर परत आलायसा घराकडे. मुलांची सारखी कुरकुर चाललेली असते माझ्या माग. आईची ना आमची भेटच होत नाही म्हणून. महात्मा, मी जे करते ते माझ्या मुलांच्यासाठीच. त्यांनी शिकून मोठं व्हावं म्हणूनच ना. ते खरं आहे वहिनीसा, पण मुलासनी आईच्या मायेची ऊब मिळायला नका का? अरुण, नितीन, आईशी बोलायचं पण नाही. बोलायला आई वेळेवर भेटेल तर ना. दिवस रात्र बाहेर. पण आज आले ना, आणि उद्यापासून रोज लवकर घरी परत येणार आहे. खरं? आई? अगदी खरं माझ्या पिलानो. मे आय कम इन डॉक्टर? येस, कम इन. ओ डॉक्टर, काल ऍडमिट केलेला 3 नंबरच्या कॉटवरचा पेशंट फार सिरियस आहे. असं? हो. मग चल. आय एम सॉरी. चला. Please ask the wardrobe to take the patient to the operation theatre. Yes, doctor.
आजचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं सिस्टर. हो. तुमची खूप मदत झाली. तुम्हाला हव्या त्या वस्तू मी दिल्या इतकंच. ऑपरेशन तुम्ही केले, कौशल्य तुमचं आहे. बालपणाचा काळ किती सुखाचा असतो नाही. हो, पण कधी कधी ते सुखाचे क्षण धुक्यात हरवले जातात आणि उरतं ते बंधन 7 जन्माचं. नानांनी मला सांगितलं तुमच्या पतीच्या निधनाबद्दल. असं व्हायला नको होतं. जे नेहमी व्हायला हवं असतं ते होत नाही, आणि जे होऊ नये असं वाटत असतं तेच नेमकं होतं. हो, मुद्दामच आलो. हे तुमचं मिस्टर ना? हो, मुलं किती तुम्हाला? मला 2 मुलगे आहेत. तुम्हाला किती मुलं आहेत? लग्नच केलं नाही तर मुलं कुठून होणार? तुम्हाला एक विचारलं तर राग नाही ना यार? नाही. तुम्ही एकट्या हा संसाराचा गाडा चालवताय, त्यात मी तुम्हाला साथ दिली तर चालेल? हा तुमचा चांगुलपणा झाला, पण मला आयुष्यभर जगायचे ते माझ्या पतीच्या आठवणीवर आणि माझ्या मुलांसाठी. पण मुलांची जबाबदारी उचलायची माझी तयारी आहे. पण दुसऱ्यावर त्यांची जबाबदारी सोपवायची माझी तयारी नाही. रागवू नका डॉक्टर. त्यात रागवायचं काय? हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. बरं, येतो मी. चहा तरी घेऊन जा. नको, उशीर होईल.